इयत्ता 12वी विषय मराठी उपजित लेखन मुलाखत. पहिलं पहा, खालील मुद्द्याविषयी माहिती द्या. मुलाखतीची पूर्वतयारी. मुलाखतीचा समारोप. दुसरं पहा, थोडक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मुलाखतीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते हे स्पष्ट करा. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजन संवाद हे स्पष्ट करा. मुलाखत घेताना घ्यायची काळजी लिहा. उमेदवार आतून जाणून घेऊन अत्यंत गरजेचे असते हे उदाहरण स्पष्ट करा. मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न पहा, मुलाखतीची पूर्व तयारी कशी करावी ते खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती. मुलाखतदात्याचे कार्य. मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन. प्रश्नांची निर्मिती. बघा, मुलाखत 2 गुणांसाठी विचारले जाणारे प्रश्न. 1. मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमचे शब्द स्पष्ट करा. दुसरं, मुलाखतीचे प्रारंभ बाबत तुमचे म्हटल्या. तिसरं, मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मुलाखत घेताना घ्यायची काळजी. मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा. 5 मार्कला मुलाखतमध्ये विचारले जाणारे प्रश्न. मुलाखतीचे पूर्वनियोजन पूर्वतयारी मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. दुसरं, मुलाखतीचा समारोप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. तिसरं, मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा. उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते हे उदाहरणासह स्पष्ट करा. 5. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद स्पष्ट करा. अहवाल. उपजित लेखनामधील दुसरे काय? अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. दुसरं आहे अहवालाची आवश्यकता. तिसरं, वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे विधान स्पष्ट करा. 4. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. दुसरं आहे शब्दमर्यादा. तिसरं आहे निपक्षपणा. 5वा प्रश्न पहा, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यायच्या 2 बाबी सुधारणा स्पष्ट करा. 6. खालील विषयावर अहवालाचे लेखन करा. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपणाचा कार्यक्रम. अहवालासाठी 2 मार्कला विचारले जाणारे प्रश्न. अहवाल लेखनाची कोणतीही 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दातल्या अहवालाचे स्वरूप उलगडून दाखवा. 4. अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा. अहवालाची प्रमुख अंगे लिहा. अहवाल 5 मार्कसाठी विचारले जाणारे प्रश्न. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची आवश्यकता स्पष्ट करा. तिसरे, अहवाल लेखनातील निपक्षपणा विशद करा. तुमच्या महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाचे अहवाल लेखन करा. धन्यवाद.